हे कापड 1 मीटर आहे, कारण हेवी साईजचा ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे मी आणि स्लीव्ज पण फुल असल्यामुळे 1 मीटर कापड घेतलं। तर बघा, डबल फोल्ड करून अखंड पदर आपल्याकडे घेऊन मापे टाकायचे आहेत। तर मी हे नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत। तर उंची आहे 14.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 वर खूण करून घ्यायची। अजून एक इकडे इथून खाली आपल्याला मुंडा 18 आहे, तर 6 वर खूण करून घेऊया आणि इथे पण 6 वर इथे एक रेघ मारून घेऊया आणि ही एक रेघ मारून घ्यायची। आता अप्पर चेस्ट आहे 42, फुल बस्ट आहे 43, कंबर आहे 35 आणि शोल्डर आहे 12। तर 12चे निम्मे घ्यायचे। ब्लाऊजवर माप घेतले जुन्या, त्यामुळे जेवढे आहे तेवढे माप शोल्डरचं टाकणार आहे। 6 वर, इथे पण 6 वर खूण करून घ्यायची। तर इथे टाकायचा 42चा चौथा भाग येतो 10.25 आणि 1.5 इंच मार्जिन नंतर देऊया। आता कंबर आहे 35, तर 35चा चौथा भाग येतो 8.25, 1 इंच टक्स साठी घ्यायचे। आपण मार्जिन इथे कुठेही दिलेलं नाहीये, नंतर द्यायचंय। तर गळा अगोदर बघूया किती आहे। पाठीमागचा गळा आहे 9 इंच, तर 9 इंचावर खूण करून घ्यायची आणि इथे पाव इंच लूजिंग द्यायचं, कारण 9 इंच आपण गळा ठेवणार आहे आणि मग ही आपल्याला रेघ जॉईन करायची या पद्धतीने। आणि हे 1.5 इंचाचं मार्जिन असतं। आता इथे शोल्डर 6 घेतलीये, तर इथे पण 6 वर खूण करून घेतली मी आणि सरळ रेघ ओढून घ्यायचे। थोडीशी क्रॉस करून घ्यायची इथे या पद्धतीने अर्धा इंच, हे बघा। इथून 1 इंच मुंड्यासाठी द्यायचे। या रेघेचा अर्धा करून घ्यायचा आहे आणि हा मग आपल्याला मुंडा मोजून द्यायचा आहे इथपर्यंत। किती भरला पाहिजे मुंडा? तर 18 आहे, 18चे निम्मे येतात 9 इंच भरला पाहिजे। दोन्हीकडे मार्जिन सोडून असं टेपनी मापून घ्यायचं। परफेक्ट 9 भरलेला आहे, तर हा आपला मुंडा एकदम परफेक्ट बसणार आहे असा। इथून मात्र थोडासा असा खाली उतरवायचा असा। हे झालं पाठीमागच्या भागाचं कटिंग। आता गळा पण टाकून घेऊया आपण। शोल्डर आहे 3 इंच, 3.5 वर टाकूया आणि इथे आहे 2.5 राहिलेला आहे, इथे घेऊया आपण 3.25। हा बॉक्स तयार करून घ्यायचा असा। आणि हा गळ्याचा राऊंड या पद्धतीने। आता हे कटिंग करून घेऊया। अगोदर थोडंसं खाली घेऊया, कारण गळा उतरू नये म्हणून गळ्याच्या साईडने घ्यायचं। शोल्डर उतरून घेतलेले। आता ही कटिंग करून घेऊया अगोदर। त्याला आपल्याला टक्स मारायचा आहे। इथे टक्स येणार आहे 4.5 उंची द्यायची टक्सला। इकडे अर्धा आणि तिकडे अर्धा, 1 इंच सोडले आपण। आता हे टक्स मिटवून बघूया आपला, किंवा मग कटिंग करते वेळी टक्स मारते वेळी जरी हे कटिंग केलं तरी चालू शकतं। हे बघा, अशी पट्टी लावून घ्यायची आणि इथं जेवढं उरतंय जास्त कापड तेवढं कट करून टाकायचं। तर हे मी नंतर कट करते, अगोदर आपल्याला पुढच्या ब्लाऊजची ड्रॉइंग करून घ्यायची। तर या पद्धतीने मी आता इथे अंतरून घेणार आहे हा ब्लाऊज।
आणि जसा आहे तसा ब्लाऊज छापून घ्यायचा आहे सगळीकडून. या पद्धतीने झालेले. आता हे आपण सरळ करून घेऊया मुंड्याची लाईन. आणि ही पण लाईन. आता पुढचा मुंडा टाकताना अर्धा इंच आतमध्ये घ्यायची मुंड्याची लाईन आणि मग 1 इंच इथून या पद्धतीने. असे लावायचं आणि आखून घ्यायचं. आता आपल्याला गळाची उंची टाकायची. गळा उंची आहे 6.5, तर 7 वर खूण करायची पहिली. इथे 2.5 इंचावरच द्यायचंय रुंदी गळ्याची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. गळ्याला आकार द्यायचा या पद्धतीने. आता इथे आपल्याला मार्जिन देऊन घ्यायचंय हुक पट्टीसाठी. आता काय करायचंय, बस्ट पॉइंट काढायचा आहे. बस्ट पॉइंट आला होता आपला 11 वर. हे बघा इथे घेतलेलं आहे. आणि 14.25 वर बस्ट राऊंड इथे. तर हा 11चा आपण इकडे अजून एक खूण करून घ्यायची अशी. इथे 11 आणि एक लाईन ओढून घ्यायची ते दोन्ही खुणा जोडून या पद्धतीने. आता या लाईनीवर आपल्याला बस्ट पॉइंट द्यायचा आहे. छातीचा 10वा भाग. तर छाती आहे आपली 43. इथे बस्ट पॉइंट येणार आहे. तर 43चा 10वा भाग येतो 4.3. तर आपण 4.25 वर खूण करायची. आता इथून मी मोजतीये 4.25 इथे आले. आणि आपली क्रॉस पट्टी इथून 2.5 वर येणार आहे. इकडे पण 2.5 वर खूण करायची आणि ती लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने. आणि या रेगेवर आपल्याला 43चा 4था भाग टाकायचा आहे 10.5. तर इथे टाकायचं आहे 11.25, पाव इंच जास्त, कारण 43 आहे आपल्याला. आणि हा ओढून घ्यायचा आहे. तिथून पुढे 1.5 इंच. तर इथे जे आपल्याला आलेलं आहे अंतर, हे या अंतराचं आपल्याला इथे बघा 11 इंच आले अंतर. तर या अंतरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर कमरेचा 4था भाग किती येतो, कंबर आहे 35, तर 35चा 4था भाग येतो 8.25. तर 8.25 इथे आले. आणि हा जो उरलेला आहे तो टक्स असणार आहे 2.25. तर इकडे 2.25चा टक्स आणि तिकडे 2.25चा टक्स. याप्रमाणे टक्स दिला पाहिजे आपल्याला, तेव्हा परफेक्ट ब्लाउज बसणार आहे. तर याचे 3 भाग करून घ्यायचे सरळ. 11चे 3 भाग होतात 3.5, 3.5 किंवा मग 4 वर घेऊया आपण इथे हा पॉइंट. आणि उरलेली ही टक्स 7.25 कटोरी काढूया. आणि इथे पण 7.25 घेऊया. ही रेघ जरा सरळ ओढून आणायची अशी. आता इथे बघा जिथे राऊंड आलेला आहे तिथे खूण करायचे. आणि हा पुढचा मुंडा आहे, हा पाठीमागचा आहे. तर पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावर एक खूण करायचे. ही रेघ जरा अजून थोडी उभी आणूया वर. आणि मग हा राऊंड असतो तो जोडून घ्यायचा या पद्धतीने. झाली कटोरी आपली निघणार आहे, मूळ कटोरी. याच्यावर आपण कटोरी दुसरी वाढवायची. तर अगोदर हा कटिंग करून घेऊया भाग आपण पार्ट. आणि इकडे थोडं तिरकस घ्यायचं, असं सरळ ठेवायचं नाही. अर्धा इंच तिरकस घेऊया असं या पद्धतीने. तर अशी ही कटिंग करून घेऊया अगोदर पुढच्या भागाची पण. या पद्धतीने आपले हे कटोरी जोडण्याचा पार्ट पण कट झालेला आहे. बघा कटोरी जोडण्याचा पार्ट कसा तयार करायचा हे पण तुम्हाला मी दाखवले. तर इथे 9 भरते का बघूया बरोबर. थोडा इकडे क्रॉस करून घ्यायचा म्हणजे मुंडा कमी होईल आपला. पुढच्या भागाला कटिंग थोडी क्रॉस द्यायची इकडे.
आणि आता मोजूया परत. हे बघा एवढं मार्जिन मध्ये जाणारच आहे, त्यामुळे परफेक्ट बसेल. तर हे पण झालं कटिंग. आपल्याला आता कटोरी कटिंग करायची. तर ही कटोरी कटिंग करण्यासाठी अगोदर ही छापून घेतली पाहिजे आपल्याला दुसऱ्या कागदावर. तर कशी छापून घ्यायची ते पण दाखवते मी. सॉरी, कागद उलटा ठेवायचा आहे. निळी बाजू असते ती खाली ठेवायची म्हणजे व्यवस्थित उठतं. आता इथे सुद्धा आपण 1 इंच असं मार्जिन करून घेऊया. इथं वरती घेत असतो आपण क्रॉस पट्टीला, या पद्धतीने इथे खून करून घेऊया आणि इथे 2.5 इंचावर आणि हे इथं मिळवूया असं. मग ही लाईन सरळ बघूया ड्रॉ झालंय का. झालेलं आहे. या पद्धतीने ड्रॉइंग करून घ्यायचं कागदावर आणि ती कटोरी कट करून घ्यायची. ही आपल्याला मऊ कटोरी भेटलेली आहे. हे परत ठेवून घेऊया आता कापडावर. तर तिने कापड एकसारखं व्यवस्थित करून ही कटोरी अगोदर छापून घेऊया. आता तुम्ही म्हणता ही कटोरी तुम्ही सरळ ठेवून कशी काय छापता. तर बघा आपण इकडे वाढवल्यानंतर बरोबर ही अशी क्रॉस होणार आहे, क्रॉस कपड्यात जाणार आहे. म्हणून मी सरळ कापडावरच ठेवते. मूळ कटोरी ही सरळ ठेवून वाढवत असते. दुसरे लोक काय करतात, ऑलरेडी कटोरी वाढवलेली असते ती छापून घेत असतात म्हणून क्रॉस ठेवतात. तर मी कापडावर कटोरी वाढवत असते डायरेक्ट, त्यामुळे वाढवल्यानंतर बरोबर ती क्रॉसमध्ये जाते. बघा मी तुम्हाला दाखवते आता. आता या कटोरीवर आपल्या पाठीमागे आहे, त्या कटोरीवर पॉइंट पण मोजून घेऊया कितीवर आलेला आहे ते. 2 वर आलेला. कटोरीचा पॉइंट पण तितकाच महत्वाचा असतो. इथे 2 वर एक खून करून घेऊया आपण अशी. आता बघा इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच. आता इथे आपण मार्जिन दिलेलं होतं कटिंगच्या वेळी, हे बघा दिलेलं आहे. तर इथे मार्जिन द्यायचं नाही, आपण डायरेक्ट ही पट्टी रेख इथे जोडून टाकायची अशी. आणि इथे मार्जिन द्यायचं आहे आपल्याला कटोरी जोडण्यासाठी. ही रेघ अशी थोडी कटोरीच्या बाजूला झुकती करून रेघ ओढायची. अशी सरळ नाही ओढायची, अशी थोडी झुकती करायची आणि मग रेघ ओढायची या पद्धतीने. जरा वरती गेली तरी चालेल अशी. मग हा राऊंड ठेवायचा आहे आपल्याला व्यवस्थित. इथे बघा या पद्धतीने आणि हा आखून घ्यायचा आहे हा आकार. अशी आपली कटोरी वाढली इकडे. आता इकडे पण ठेवायचं आहे. तर बघा याचा मध्य काढून घ्यायचा. अगोदर याची उंची बघूया कटोरीची किती आलेली आहे. 4.5 आली. तर इथे पण 4.5 वर खून करून घ्यायची अशी. हे बघा. तर याचा मध्य काढून घेऊया अगोदर. 10.5चा मध्य येतो इथे या पद्धतीने. इथे पण मध्य काढून घेऊया. बघा आपला 10वा भाग किती येतो, 4.25. तर बघा आणि हे मार्जिन राहिलं पुढचं. इथं पण बघा तेवढंच राहतंय का बघूया. हे बघा 4.25 आणि हे पुढचं मार्जिन राहिलं. त्या पद्धतीने इथून हा अशी रेघ ओढायची खाली. समजलं. आता इथं उंची किती द्यायची टक्सला हे पण महत्वाचं आहे. तर 43चा 10वा भाग येतो 4.3. त्याच्यातून 1 इंच वजा करायचे म्हणजे 3.25 आले. 4.25 मधून इथं 4.25 घेतले तर त्यातले 1 इंच वजा करायचे 3.25 आले. पण त्याच्या खाली आपल्याला 3 रेघा मार्जिन पण पाहिजे कटोरी जोडायला. या पद्धतीने आपल्याला ही कटोरीची टक्सची उंची काढून घ्यायची असते आणि मग आपण इथं जॉईन करायचंय. हे इथं जॉईन करायचं. आता याच्यावर बघा हे पण मार्जिनचं देऊन घेते म्हणजे समजेल आपल्याला टक्स कितीचा मारायचा ते. असं मार्जिनचं देऊन घेऊया. इथे पण देऊन घेऊया. आता इथून पुढे आपल्याला टक्स किती आला होता, सॉरी कटोरीचा भाग हा. हे बघा इथे कटोरीचा भाग किती आलेला आहे आपला तो मोजून घ्यायचा. तयार कटोरी किती पाहिजे, 6.25ची.
तर 6.25चे निम्मे किती होतात? 6.25चे निम्मे करून घ्यायचे असे टेपनी. हे बघा या पद्धतीने टेप आणायचा, दुमडायचा आणि किती आलं तर 3.25 आणि 1 रेघ. तर 3.25 आणि 1 रेघेवर खूण करून घ्यायची अशी टक्स देताना. आणि इकडे सुद्धा 3.25 आणि 1 रेघ. हे बघा मी मार्जिन जवळ लावलं या पद्धतीने. हा टक्स बघा किती आला, इथे आला 2.25 आणि इथे आला 2.25. तर 2.25चा टक्स आपला होणार आहे या ब्लाऊजला. आणि आता उंची पण आपल्याला बघून घ्यायची आहे टक्सची इथे सुद्धा. तर इथे किती भरली मधल्या उंचीवर बघायचं, 4.25 भरली. तर इथे पण 4.25 वर खूण करायचे या टक्सवर आणि या टक्सवर पण 4.25 वर खूण करायचे. हे बघा इथून इथं आणि इथून इथं जाणार आहे आणि मग इथून आपले हे कटिंग असं होणार आहे. दाखवते हे बघा या पद्धतीने कटोरीची कटिंग होणार आहे. तर आली बघा तिरकस कटोरी झाली का? इथे पण तुम्हाला ताणून दाखवते. हे बघा या पद्धतीने कटोरी आपली कट झालेली. कटिंग करून घेऊया आता. एकदम परफेक्ट कटोरी बसणार आहे तुमची, काही घाबरता कामा नाही. अशी कटिंग करून घ्या. मस्त सोप्या पद्धतीत तुम्हाला कटोरी कटिंग दाखवत असते मी नेहमी. आता टक्स पण मारून दाखवते मी. हे बघा या पद्धतीने आपली कटोरी या पद्धतीने टक्स मारून झाली. आता क्रॉस पट्टी पण काढून घेऊया, कशी काढायची बघा. हा जो आपला पुढचा भाग आहे त्याची उंची बघायची आणि हा पाठीमागचा भाग आहे. आता हे कट करायचं आपण. हे बघ इथं जे तिरका आलेलं आहे ते कट करून टाकायचं. म्हणजे काय होतं, पाठीमागून ब्लाऊज उचलत नाही वर, इथे पण झोळ येत नाही काकेमध्ये. आणि मग मुंड्याजवळ मुंडा ठेवायचा याचा असा आणि खाली किती उंची उरते ती खूण करून घ्यायची. मापून घ्यायचं किती आहे बघायचं. तर भरले आपलं 2 इंच. तर 2 इंचामध्ये 1 इंच प्लस करायचे. त्यामध्ये 1 इंच प्लस केले तर 3 इंचाची क्रॉस पट्टी येणार आहे आपली. इकडे 3 इंच आणि इकडे 3 इंच. ही झाली उंची क्रॉस पट्टीची. आता रुंदी बघायची. 35चा चौथा भाग येतो 8.25. 35 कंबर आहे, त्यामध्ये 2.5 इंच प्लस करायची आणि मग इथे येणार आहे जसं. त्याच्या पुढे आपल्याला 3 रेगा मार्जिन पाहिजे हुकाय पट्टीसाठी, ते पण देऊन घ्यायचं असं. आणि मग ही पण रेघ ओढून घ्यायची आणि याच्यावर ही कटोरी ठेवायची अशी अशी सरळ. आणि मग इथे बोटाने पकडून थोडी अशी तिरकस बाहेर काढायची अशी. आणि मग जेवढं इथे जी खूण आलेली आहे आपली टक्सची तिथपर्यंत खूण करून घ्यायची आणि हा आकार काढून घ्यायचा हे बघा असा. आणि मग इथून इकडे जोडून टाकायचं. यांनी जोडलं तरी चालेल असं, किंवा सरळ रेष अशी मारून घेतली तरी चालते या पद्धतीने. फक्त हा इथे कोपरा तयार करायचा नाही असं. त्या पद्धतीने ही क्रॉसपट्टी पण कटिंग करून झालेली आहे टाकून. तर कट करते वेळी थोडासा तिरकस कट करायचं असं. आणि मग याला आपल्याला डबल कापड जॉईन करायचंय या पद्धतीने. बघूया आता उंची पण झाली का. बस्ट राऊंड किती होता आपला 14.25 बरोबर. त्यामध्ये 2 इंच मिक्स झाले क्रॉस पट्टीचे, तर 15.16 भरली पाहिजे आपली ही पूर्ण उंची. या पद्धतीने टक्स अगोदर मारून घेते. थोडा उशीर लागतो माझ्या कटिंगला, पण एकदम कटिंग परफेक्ट असते. हे बघ कारण मी तुम्हाला सगळं जुळवून दाखवत असते. या पद्धतीने टक्स मारून झाले. सगळं प्रॉपर लावून बघूया म्हणजे समजेल. उंची बघूया आपण.
हे बघा 15.5 इथे दाखवते तुम्हाला. इथे येणार आहे बरोबर 14.15 14वर आली आहे का. 14वर उंची आलेली आहे. हे बघा या पद्धतीने तुमचं बस्ट पॉईंट बस्ट राऊंड परफेक्ट आला पाहिजे. बस्ट पॉईंट पण दाखवते तुम्हाला 11वर बरोबर आला पाहिजे. हे बघा आता हे आपले 11.5 आले. इथे अर्धा इंच जाणार आहे शोल्डर मध्ये. त्या पद्धतीने ही कटिंग पण दाखवली तुम्हाला क्रॉस पट्टीची पण काढून. आता आपण बाही कट करून घेऊया. बाहीसाठी बघा 10.5 घडी झाली पाहिजे. आपल्याला घडी लागणार आहे बाहीला. हे बघा 10.5 तर डबल घडी घालून घेते म्हणजे दोन्ही बाह्या निघतील बरोबर. तर आता उंची आहे आपली बाहीची 9.25. तर 9.25 मध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. तर 9.10 आणि 11.25 थोडे 11वर 1 उंची टाकूया आणि लाईन ओढून देऊया सरळ रेषेत. बाहीची पण खूप सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवा. तर बाही रुंदी आहे 6.5 आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचं किंवा 2 इंच दिलं तरी चालू शकतं असं. आता इथे बघा बायसेप मोजून घेऊया आपण किती आहे तो. तर बायसेप मोजून घ्यायचा इथे साधारण 3 इंचावर. तर बायसेप भरतोय आपला इथे त्यांना 7.25 वर बायसेप टाकायचा असं. इथे थोडी रेघ ओढून घ्यायची अशी उभी या पद्धतीने. तर आर्म होल किती भरला आपला 18चे निम्मे येतात 9. तर इथे घ्यायचा आहे 9.25 पाव इंच कमी घ्यायचा या पद्धतीने. तर उंची बघा आता कॅप हाईटची किती आली 4 इंच आलेली आहे आणि तिथून पुढे आपल्याला द्यायचं आहे 2 इंच मार्जिन असं. ही रेघ आपल्याला अशी ओढून घ्यायची. इथे पण 1.5 इंचाची एक पट्टी घेऊया करून कारण खाली आपल्याला हे असणार आहे या पद्धतीने करून घ्यायचे कटिंग. आता मेन मुद्दा बघूया. याचा करायचा आहे हाफ आपल्याला 7.25 तोच हाफ इथे पण घ्यायचा करून. नंतर परत एक हाफ करायचा इथे. याचा हाफ करायचा इथे. अगोदर रेघ ओढून घेऊया. आता या रेघेचा पण हाफ करून घ्यायचा. 2 येणार आहे 4 आहे तर इथे आला. आता या कोपऱ्यातून 2 इंचावर एक तिरकस खूण करून घ्यायची अशी बघ. आता कसा आकार द्यायचा बघा. हा जो जॉईन आहे आपला त्या जॉईन मधून इथे यायचं आहे असं आणि 2 नंबरच्या खुणेपासून इथे यायचं आहे या पद्धतीने. आता इथून इथे यायचं आहे असं आणि इथून इथे यायचं. एकदम सोप्या पद्धतीत दाखवते बाही सुद्धा कटिंग. त्या पद्धतीने बाहीची पण कटिंग झाली. कट करूया आता ब्लाऊज. अगोदर बाहेरची साईड कट करून घ्यायची. आता बघा आपले हे वेगवेगळ्या अशा बाह्या झालेले. तर उघडून घेऊया अगोदर व्यवस्थित अशी कट वर कट ठेवून बरोबर एकावर एक बाही ठेवून घ्यायची. तर माझं डबल कापड आलं होतं वेगळ्या पद्धतीने. आणि मग आता हा पुढच्या भागाचा मुंडा कापून घ्यायचा असं. अजिबात तुम्हाला बाहीला पण चुन्या पडणार नाहीत या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर. चला तर मग कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे बघा बाही आपली बरोबर उंची झालेली. नक्की लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. केलं नसेल तर बेल आयकॉनची घंटी दाबा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.